नमस्कार, मी विशाल परदेशी. आज बाप्पा मोरयारेमध्ये आपल्या गणपतीच्या दर्शनाकरता महाराष्ट्राचे भाऊजी आणि महाराष्ट्राचे माऊली, होय ना, महाराष्ट्राचे माऊली माऊली आदेश, हां, महाराष्ट्राची. माऊली महाराष्ट्राची माऊली आपल्या दर्शनाला आपल्या इथं भेटी करता आलेले आहेत, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत, जे सगळ्यांना बोलतं करतात वेगवेगळ्या शोमधनं, काही काही वेळेला काहींची पंचायत देखील करतात प्रश्न विचारून. असे आदेश बांदेकर, याही वर्षी न चुकता तुम्ही आलात, त्याबद्दल पहिले तर तुमचे आभार दादा. पण एक जाणवतं बरं का, की त्या बाप्पाचं तुमचं काहीतरी मोठं आणि घट्ट नातं आहे. ते काय नेमकं? काय मलाही कळत नाही. मला असं वाटतं ना, की आपण अ, जन्माला येतो, अशा कुटुंबात येतो, अशा आईवडिलांच्या पोटी येतो. तिथे खऱ्या अर्थानं पहिलं बाप्पा आपल्याला दर्शन देतो. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या या प्रवासामध्ये आपल्याला अनेक जणं या प्रवासात भेटतात. ते नकळत बाप्पा च्या रूपाने मला भेटले असं वाटतं. आणि मग एका अत्यंत आश्वासक वेळी, की ज्या वेळेला आपण असे काहीतरी आयुष्याचं एक उंच भरारी घ्यावी असं वाटत असतं, तेव्हा सुचित्रासारखी मुलगी आपल्या घरात सून म्हणून बांदेकरांच्या येणं आणि तिने एक वेगळा आधार देणं, हे सगळं कशामुळे घडतं? तर मला असं वाटतं, की बाप्पा हा आपल्या चारी बाजूला असतो, कामातनं असतो आणि त्याचबरोबर जे जे आपण काम करत असतो प्रामाणिकपणे, म्हणजे अभ्युदयनगरमधून सुरू झालेला हा प्रवास, जन्म अलिबागचा, गाव वाडोस सिंधुदुर्ग, पण त्याच्याचबरोबर अभ्युदयनगर या गिरण गावात त्या अनेक कुटुंबांनी केलेले संस्कार जे आहेत, त्या संस्कारांच्या जोरावर मनी जे जे योजिलं ते ते करत गेलो आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांना प्रत्येक वेळेला ज्या शक्तीने तथास्तू म्हटलं, ती कुठेतरी बाप्पाच्या रूपाने, स्वामींच्या रूपाने आम्हाला भेटत गेली. त्यामुळे मनात बाप्पा आहे, श्वासात बाप्पा आहे आणि या प्रवासात कायम मनात बाप्पा आणि सोबत बाप्पा आहे असंच आहे आणि क्या त्यामुळे बात! फार वेगळं नातं आहे. मी म्हणजे सांगू शकत नाही. मला ना तुमच्याबद्दल एक फार कुतूहल वाटतं. म्हणजे आम्ही इलेक्शनच्या निमित्ताने मी 3 वेळेस महाराष्ट्राची फिरस्ती केली. त्याच्यामुळे मला चांदा ते बांदा नेमका महाराष्ट्र कसा आहे हे मला जाणून घेता आलं. पण आमच्या प्रोफेशनमध्ये ते होऊ शकतं. पण तुमच्या शोच्या निमित्ताने तुम्ही असे एक व्यक्ती मला दिसतं या मराठी इंडस्ट्रीतले, की ज्यांनी असंख्य घराचा दरवाजा ठोठावला आहे. त्या घरातली गृहिणी जाणून घेतली, त्या घरातली सगळी लोकं जाणून घेतली आणि शिवाय आता तर नुकतीच तुम्ही वारी पण केली. होय की नाही? म्हणजे तुम्ही खरंच भाग्यवान आहात त्या अर्थाने. खरंच भाग्यवान आहे. कारण बघा ना, माऊली महाराष्ट्राच्या रूपानं मी वारीत सहभागी झालो. वारीतल्या असंख्य वारकऱ्यांमध्ये मला पांडुरंगाचं दर्शन मिळालं. तिथून आल्यावर बाप्पा महाराष्ट्राच्या रूपानं मी अष्टविनायक यात्रेत सहभागी झालो आणि तिथेसुद्धा घराघरात, प्रवासात, जिथे-जिथे जो भेटत गेला, त्यातून बाप्पाचं दर्शन होत गेलं. मला असं वाटतं ना, की खरंच भाग्यवान आहे मी, की माझ्या आयुष्यात हे असे आनंदाचे क्षण येतात आणि अध्यात्मात बांदेकर कुटुंब हेच मुळात आध्यात्मिक कुटुंब असल्यामुळे त्या कुटुंबामध्ये सगळ्या आपल्या हिंदू संस्कृतीतल्या संस्कार जे जे आमच्यावर होत गेले, त्याचं जतन सगळेजण आम्ही करत तुम्ही असतो. गेल्या वेळी मला म्हणाला होतात, मी तुमचा गणपती कव्हर करायला आलो तेव्हा, की आमच्याकडे अगदी तान्ह्या बाळापासून हो. तर अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाची संकष्टी असते. हो, प्रत्येकाची संकष्टी असते. न चुकता आमच्याकडे उपवास हा नकळत होतो. म्हणजे आम्हाला जितकी वर्ष झाली, कारण आमच्याकडे उपवासाचेच पदार्थ तेव्हा असतात. त्यामुळे अगदी तान्ह्यापासून ते अत्यंत, म्हणजे आता माझे वडील, त्यांना तुम्ही जर आरतीत बघितलं तर 93 वर्षाचे आहेत. त्यांची ऊर्जा, ते असे बसलेले असतात आरतीमध्ये. कालसुद्धा आमच्या घरात आरती जेव्हा सुरू होती, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. श्यामल वर्णा षडरिपू दमना राधा रमणा, अशी ती एक आरती सुरू झाली, की ते कितीही दमलेले असू द्यात, त्यांच्यात जी ऊर्जा आणि चैतन्य येते ना, मला असं वाटतं ते चैतन्य आम्हाला वर्षभर पुरत असतं आणि प्रत्येक प्रवासात ते आम्हाला खूप सहाय्य करतं आणि म्हणून बाप्पाचं आणि माझं काय किंवा एक वेगळं नातं आहे. म्हणजे तुला मी गंमत सांगतो, माझ्याकडनं ना एक असा प्रसंग नकळत घडून गेला होता. तो म्हणजे सुचित्राकडेच्या गणपतीला मी गेलो होतो आणि त्यावेळेला सुचित्राच्या मावशीकडे गणपती होता आणि ना पूजा झाली नव्हती, प्रतिष्ठापना झाली नव्हती आणि पटकन धक्का लागला हाताचा आणि ती मूर्तीचा हात आणि सोंड पटकन गळून पडली. अरे बापरे! आता माझ्यासारखा माणूस अत्यंत स्ट्रगल करत असलेला आणि तेव्हा हे असं काहीतरी घडणं आपल्या हातून,
मी तो गणपती काहीच कळलं नाही मला, कारण मी त्यांच्याकडे पहिल्यांदा पाहुणा म्हणून गेलो होतो, सुचित्राच्या मावशीकडे. म्हणजे आता याला झाली जवळजवळ 34 वर्ष होऊन गेली. मी तो गणपती तसाच त्याच्यावरती रुमाल ठेवला, पाऊस सुरू होता, उचलला आणि धावत धावत गेलो तर समोर मला गिरगावात फडकेवाडी गणपती मंदिर दिसलं. बरं. मी त्या गणपती मंदिरात गेलो आणि त्या गुरुजींसमोर पाठ ठेवला आणि म्हटलं, माझ्याकडून असं काहीतरी झालेलं आहे गुरुजी, तर मला आशीर्वाद, म्हणजे मला कळत नाही आहे काय करू. ते बोलले काही नाही, अजून पूजा झालेली नाही, प्रतिष्ठापना झालेली नाही, त्यामुळे लक्षात ठेवा ही मातीच आहे, मातीतून घडलेलं आहे. बरोबर. तुम्ही जा गिरगावच्या चौपाटीत त्याचं विसर्जन करा आणि इथे परत तुमच्या मनाला वाटतंय तर इथे एक नारळ अर्पण करा आणि मग नवीन मूर्ती घेऊन जा आणि पूजा करा, प्रतिष्ठापना करा. बरोबर. मी तुला सांगतो, ते वर्ष की आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडल्यामुळे सगळं संपलं असं ज्या वेळेला वाटत होतं, त्याच वर्षी त्याच्यानंतर त्या गणपतीच्या 7व्या दिवशी मला दूरदर्शनवरून नीनाताई राऊतांचा फोन आला होता आणि गणपतीच्या अनंत चतुर्दशीचं, म्हणजे आता जसे खाजगी वाहिन्यांमध्ये तुम्ही सगळे लाईव्ह करत असता, त्यावेळेला फक्त दूरदर्शनचा काळ होता. बरोबर. आणि तेव्हा म्हणजे लाईव्ह करायचं, म्हणजे मधून गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू आहे आणि ते विसर्जनाचं लाईव्ह निवेदन करण्याची संधीसाठी मला फोन त्याच वर्षी आला गिरगाव चौपाटीवर. म्हणजे एक लक्षात येतं, तुम्ही बाप्पांची पाठ सोडत नाही, बाप्पाही तुम्हाला काही सोडत नाही 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 सोडूच शकत नाही. सोडूच शकत नाही. म्हणजे बघा ना, म्हणजे ते ताक दिनादिन, म्हणजे कलेचा अधिपती, त्याचे तुम्ही उपासक, घरात गणपती ची असणारी उपासना, उपास तापास, हो हो हो. सिद्धिविनायक न्यासावरती तुमची निवड होणं, अजून बघा ना काय वेगळं आणि पाहिजे. आत्ता रिसेंटली म्हणे तुम्ही अष्टविनायक करून आलात. हो हो हे काय हो. नेमकं? तेही खरंच आहे ना, की बघा ना, बाप्पा महाराष्ट्राचा, म्हणजे खरं एक कार्यक्रम बंद झाल्यानंतर मी वर्षभर काही केलं नव्हतं आणि मला सतीश राजवाडेंचा फोन आला की आपण ना माऊली महाराष्ट्राचा असा कार्यक्रम करायचा आहे वारीसाठी, की तिथे घराघरातल्या लोकांना जाता येत नाही, तर आदेश तुम्ही वारीला त्यांना घेऊन जायचं सोबत. आणि मग मी खरं सांगतो, त्या वारीतले 20 दिवस चैतन्यमय होते. वारी संपली, लोकांना खूप आनंद झाला, पांडुरंगाचं दर्शन झालं, म्हणजे आम्ही सुद्धा कळसाचं दर्शन घेतलं. त्या कळसाचं दर्शनातला जो आनंद होता तो घेऊन आम्ही पुढे निघालेलो असताना ती संपली वारी आणि म्हटलं आता आपण आराम करूया. मला फोन आला की आपण अष्टविनायक करूया का, की महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि त्या 8ही गणपतींची यात्रा घराघरात बसून सगळ्यांना बघता येईल. बरोबर. आणि मग पुन्हा गाडीत बसलो, प्रवास काही थांबत नाही आणि बाप्पाचं दर्शन हे मिळत राहतं. आणि त्या दृष्टीने आत्तासुद्धा अष्टविनायक यात्रा पूर्ण करून आपण आता मुंबईत, मी परत या ठिकाणी तुझ्याशी विशाल गप्पा मारतोय. मला असं आनंद होतो की दरवर्षी, म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाला मी दरवर्षी येतोय, आपण दरवर्षी बोलतोय, बरोबर. पण छान वाटतं ना. कदाचित हे सगळे पण दरवर्षी बोलायलाही नवीन असतं, नवीन अनुभव असतात. काय होतं, लोकसंचय असणारे अभिनेते आहात तुम्ही, त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक वाटतं. म्हणून मला असं वाटतं की बाप्पाने तुम्हाला राजकारणात त्याकरता आणलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी काहीतरी करावं, या फक्त स्वच्छ हेतूने मी त्याच्यात आलेलो आहे. आणि मग ते आल्यानंतर मी जितकं प्रामाणिकपणे मला काम करता येईल तितकं प्रामाणिकपणे मी काम करतो. पण राजकारणात एवढा सगळा गोंधळ असताना, किंवा राजकारण दलदल चिखले असं म्हटलेलं असताना, तुम्ही राजकारणात असून राजकारणी का नाही होऊ शकलात? म्हणजे काय नेमकं? नाही, मी म्हटलं ना की मला ना आयुष्यातलं स्वप्नचं एक चांगला माणूस म्हणून जगायचं आहे. कुणी वंदा कुणी निंदा, प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून आपल्याला बघत असतं, पण मला असं नेहमी वाटत असतं की आपण समोरच्याकडे बघताना डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे आणि तसं काम करायचं. आणि मी कधीच आयुष्यात राजकारण केलं नाही. म्हणजे मी कुणाचाही मला मदतीसाठी फोन आला आणि आदेशने तो फोन, कारण माझा नंबरसुद्धा एकच आहे रे, पहिल्यापासून एकच आहे, त्यामुळे माझा फोन वेगळा नाही, माझा आलेला फोन उचलला जातो आणि माझ्याकडनं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि त्याच्यात मला राजकारण दिसत नाही, कारण माझा कुणावरच राग नाही आहे, मला काहीच नको आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कदाचित म्हणून मी राजकारणी होऊ शकलो नसेन, मी ज्याच्यात आहे त्याच्यात समाधान मानतो आणि त्या समाधानाने आनंदाने जगतो, म्हणून पडल्या जागी मला झोप येते. हो, म्हणजे तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवली, तुम्ही ठरवलं असतं तर तुम्हाला परिषदेवरती आमदारकी मिळू शकली असती. बरं, हेही मस्त वाटतं की जो दसरा मेळावा होतो त्यातले निवेदक, सूत्रसंचालक तुम्ही असता,
म्हणजे संबंध महाराष्ट्रातला जो सगळा शिवसैनिक वर्ग आलेला असतो त्याला सुरुवातीला संबोधित करणारे तुम्ही असता. हे सगळं एवढं सगळं कनेक्शन असताना आपण स्वतःला नियंत्रित ठेवणं आणि केवळ माणूस म्हणून वावरणं हे कसं जमतं? नाही, मला असं वाटतं की हे गिरड गावातले संस्कार आहेत, की बघा ना तुम्ही आज प्रत्येकजण कार्यकर्त्याच्या भूमिकेत असतो ना, तो कुठल्या अपेक्षेने काहीच करत नाही. आणि मी मुळात इतक्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे ना, की म्हणजे म्हणजे परदेश असू दे किंवा हा देश असू दे, हा आदेश कधी बदलला नाही. आणि मला त्याच्यातच आनंद वाटतो आणि म्हणून म्हटलं ना, की हे इतकी सगळ्या गोष्टी मला करायला मिळतात. आई-वडिलांची पुण्याई असं तुम्ही मागून कधीच घेत नाही, तुम्ही भांडत कधीच नाही. नाही का. म्हणजे आजपर्यंत कधी तुम्हाला म्हणजे कधीच नाही. मला इव्हन स्टेजवरती सुद्धा मी असेन आणि जर कोणी आलं तर पहिला मी लगेच उठतो. कोणी खुर्चीत बसावं, मी विंगेत उभा राहीन. मला काही वाटत नाही. कारण मुळात मला तेच वाटतं, की सगळ्यांना कदाचित पाहिजे असेल म्हणून वेगळ्या ईर्ष्या असतील. मी काम करत असतो. मी प्रामाणिकपणे हसत-हसत काम करतानाच दिसेन. मी कुठेही कधी असं तुम्ही मला बघितलं आहेत का, की मी अपसेट झालो आहे किंवा काय झालं आहे? काही नाही. मुळात मी खूप समाधानी आहे आणि जो समाधानी आहे तो सुखी आहे. त्याच्यामुळे माझ्या सुखाच्या आणि समाधानाच्या परिसीमा आमच्या आई-वडिलांनी लहानपणापासून इतक्या बिंबवलेल्या आहेत ना, की त्या प्रामाणिकपणाच्या आणि निष्ठेच्या त्या पायलिंगवरती बेस त्याचा असल्यामुळे ना, आम्ही तसेच आनंदात धावत असतो. म्हणजे मी गाडी असली तरी चालते, गाडी नसेल तर मी रिक्षाने जातो, मी बसने जातो. वारीत आम्ही तुम्हाला धावतानाच मी पाहिलं सगळं पावसामध्ये केलं इकडून आणि म्हणून म्हणून वारीतलं मी भाग्यवान समजतो, की त्या प्रत्येक वारकऱ्याला हा आपला वाटत होता. मग ट्रकच्या खाली बसताना सुद्धा आणि त्याचबरोबर धावत असताना एक तरी भाकरीचा तुकडा खाल्ल्याशिवाय जायचं नाही. काय मनाची श्रीमंती बघितली. मग त्याच्यासमोर आपण काहीच नाही. तुम्ही आय थिंक रायगडचे ना, रायगडचे तुम्ही अलिबाग. अलिबाग संपर्क प्रमुख पण राहिलात. राजकारणात इतक्या वर्षाचा तुमचा वावर आहे, तो व्यासपीठावर दिसला. एका न्यासापुरता दिसला तुमचा. तुम्ही कधी असे फार कुठेतरी भाषण ठोकताना दिसताय, तसं कधी बघायला मिळालं नाही. हां, अर्थात तुम्ही स्वतः ठरवलं असेल, की आपलं नियंत्रण कुठपर्यंत असावं, आपण किती मर्यादा ठेवावी. राजकारणात काही मित्र देखील तुम्ही मिळवले असतील. तुमचे जवळचे मित्र कोण आहेत? खूप आहेत ना. मित्र म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, की म्हणजे खरं सांगू का, की ज्या वेळेला कधीही म्हणजे अगदी 15 दिवसापूर्वी मी माझी गाडी पंक्चर झाली होती विक्रोळीच्या रस्त्यावर. मला माहिती नव्हतं, की गाडी मधोमध पंक्चर झाली होती. म्हणजे उजवीकडे जाऊ शकत नाही, डावीकडे जाऊ शकत नाही आणि मी फक्त असा बाहेर येऊन उभा राहिलो. 15 मिनिटात तिथून जेवढे शिवसैनिक आले होते ना, ते कुठून आले, काय आले मला माहीत नाही. मी कुणालाही फोन केला नाही, मी कुणाला बोलवलं नाही. हे ते मित्र आहेत. माझ्यावर अहोरात्र माझ्यासोबत असणारा कुमार माझा मित्र आहे. म्हणजे मला असं वाटतं, की माझे मित्र आणि मित्रांची परिभाषाच वेगळी आहे. आणि म्हटलं राजकारणातले जर म्हणाल, तर मित्राच्या पलीकडे जाऊन मी सांगतो ना, की माझं उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबरोबर उत्तम नातं आहे, उत्तम प्रेम आहे. म्हणजे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन आपला असतो आणि त्याला मी येऊ शकणार नव्हतो. मला साहेबांचा त्याच दिवशी फोन आला होता. कुठून आला, कसा आला मला माहिती नाही. सकाळी आला. आदेश कुठे आहात? मी आळंदीत होतो. आणि आळंदीत मी त्या दिवशी ते जे पालखीचे बैल होते त्यांच्याकडे गेलेलो. बरोबर. त्यांच्याकडे होतो आणि मला फोन आला. तर मी म्हटलं, की मी आता निघायचा विचार करतोय. ते बोलले, नाही, नका धावू. वारी करताय ना, व्यवस्थित करा, फक्त स्वतःची काळजी घ्या. हा आश्वासक फोन आहे ना, ही मैत्री आहे. हे वेगळं आहे. पण वर्षा बंगल्यावरती गणपती तुम्ही घेऊन गेला होता, तो एक फोटो मला बघितल्याचं आठवतं. हो ना. हां, म्हणजे डिनर टेबलवरतीही तुम्ही साहेब, काय म्हणजे हे काय नेमकं नातं आहे? म्हणजे हे राजकारणापलीकडचं नातं हे राजकारणापलीकडचं नातं आहे. मी सांगतो ना, हे राजकारणापलीकडचं नातं आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श आपल्याला होणं, त्यांनी आपल्या खांद्यावर हात ठेवणं, हे अलौकिक नातं आहे. आणि मला असं वाटतं, की त्या कुटुंबाने सुद्धा आयुष्यभर मला सांगा ना, त्यांना नाही का वाटत असेल, की आपल्यासारखं कुठेतरी रोज बाहेर पडावं, जावं, या सगळ्यातून बाहेर पडावं. पण नाही, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या आनंदासाठी मी उद्धवजींबरोबर जेव्हा जेव्हा गप्पा मारलेल्या आहेत किंवा आदित्य बरोबर गप्पा मारलेल्या आहेत, काय विषय असतात तुमच्या मी गप्पा? खरं सांगतो ना, कधीच दुसऱ्याचं वाईट व्हावं हा कधीच विचार नसतो. कधीच नाही. म्हणजे मी त्यांना समजा एक कप चहा आला,
तर साहेबांची सवय इतकी वेगळी आहे की आधी ते ना चहा असा बशीत बशीत. ओततील हां. आणि तुम्हाला देतील आणि हां. मग स्वतः घेतील. क्या बात है! म्हणजे इतकं म्हणजे दुसऱ्याला देण्याचीच वृत्ती आहे जी मी तरी अनुभवलेली आहे. जेव्हा जेव्हा मला आयुष्यात हे क्षण अनुभवायला मिळाले, हे उत्तम माणसाचे लक्षण आहे. पण म्हणजे जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा सिनेमा, नाटक असं वगैरे काही हां, आवड गप्पांचे आहे, विषय? आवड आहे. येस. मध्ये सुद्धा एक चित्रपट साहेबांनी बघितला. त्यांनी मला आवर्जून फोन केला होता. मग ते प्रसादशी बोलायचं होतं, प्रसाद ओक किंवा लगेच ते संपर्क साधतात. स्वप्नीलचं कधी पिक्चर आवडला, भरतचा मध्यंतरी एक पिक्चर त्यांना आवडला होता. पटकन भरत म्हणजे कलावंताला पटकन पाठीवर शाबासकीची थाप देणं हे त्यांना जमतंच आणि ते मनापासून करतात. त्याच्यात दिखावा नसतो. मी स्वतः अल्फा करंडकला जेव्हा नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तुम्ही त्याचे समन्वयक होतात, कोऑर्डिनेटर. मला आजही आठवतं. त्या क्षणापासून म्हणजे ताक दिनाधीनपासून आपण तुमचा प्रवास लक्षात घेऊयात ते आत्ता या क्षणापर्यंत. आदेश बांदेकर स्वतःला कुठे बघतात? आदेश बांदेकर स्वतःला माझ्या कुटुंबात, आनंदात. कुटुंब खूप मोठं आहे माझं, खूपच आहे. एवढा मोठा प्रवास. हा एवढा मोठा प्रवास आहे. म्हणजे मी कुठल्याही एस टी स्टँडवर रात्री 2 वाजता उतरलो, सगळी हॉटेल बंद झाली असतील आणि कुठल्याही घराचा दरवाजा जर मी नॉक केला, तर मला रात्री गरम गरम भात वरण, भात, भाजी, चपाती सगळं मिळू शकतं. मिळू शकतं. मिळू शकतं. हे मला असं वाटतं, इथेच मी स्वतःला बघतो की मी जिथे आहे तिथे मी आहे तसा. मला खूप आनंदाने, समाधानाने माझ्या संपूर्ण कुटुंबात, बांदेकर कुटुंब असू दे, मग जे काही मी योजलेली कामं आहेत, जी काही मी करत असतो, ती करण्यासाठी देवाने मला शक्ती द्यावी आणि माझ्याकडून म्हणजे कायम सेवा करून घ्यावी. मग ती सेवा गणपतीच्या निमित्तानं, स्वामींच्या निमित्तानं माझ्याकडून करून घ्यावी, पांडुरंगाने करून घ्यावी, असंच मी म्हणेन. कारण हे बघ, आपण किती ठरवलं, कितीही योजलं, तरी जोपर्यंत त्यांच्या मनात येत नाही, तोपर्यंत काही नाही. जिथे देवाजीच्या मनात आले तिथे कोणाचेच चाले ना असं आता वाटतं. त्यांच्या इच्छेशिवाय पान नाही हलत. तर आपण कोण आहोत? तुम्ही कोण आहोत? मी काही केलेलं नाही. मी आहे तसाच आहे. मी तुला अनंत चतुर्दशीच्या दिवशी हेमंत पांचाळ नावाच्या माझ्या मित्राच्या घरी बिल्डिंग नंबर 16मध्ये वाटाण्याची उसळ आणि पुरी वडे खातानाच तिथे तुला दिसणार आहे. ती जी गंमत आहे ना, ती 5 स्टार 7 स्टार हॉटेललाही नाही. मी निखारगेकडे जाऊन वडापाव खाल्ल्याशिवाय पुढे जाणारच नाही. क्या बात आहे. काळ्या वाटाण्याची उसळ, घावणे वगैरे असा सगळा बेत. मग मला असं वाटतं की ते दिवस आहेत, ते जुने मित्र आहेत, की ते ऐश्वर्य आहे आणि त्याच्यात रमणं हाच आदेश आहे. आदेश बांदेकरांचं आवडीचं गाणं कोणतं? माझ्या आवडीचं गाणं म्हणजे खरं तर मला असं वाटतं की ते गाणं आनंदाने लोक नाचतात, पण त्या गाण्यात खरं तर वेगळी व्यथा आहे आणि त्याच्यात एक अधिकारवाणी आहे की नावं काढू नको तांदळाचे. कारण त्यावेळेला लाल गहू आला होता बरोबर बरोबर. आणि लाल गहू आल्यानंतर घरात भक्तांच्या वेगवेगळ्या संकटांमुळे काहीही नव्हतं, पण गणपतीवरती केवढी प्रेम आणि माया होती की पहा, म्हणजे ज्या घरात चूल पेटणार नाही आहे, ज्या घरातले डबे रिकामी झालेले आहेत, अशा सिच्युएशनमध्ये भक्त म्हणजे आदरणीय प्रल्हाद शिंदेजींच्या आवाजातलंच आहे की जे देवाला सांगतायत अधिकारवाणीने की पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षानं एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श. काय त्याच्यात केवढं वेगळ्या पद्धतीने बाप्पावरती आहे. बरं, पैसे नाही आहेत खिशात, तेव्हा ते त्याला सांगतायत घरात रेशनवरती लाल तांदूळ आलेला आहे किंवा लाल गहू आलेलो आहे, तेव्हा बाप्पाला सांगण्याची धमक आहे की नावं काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे. मला असं वाटतं की म्हणजे पहा आली कशी आज वेळ, खर्चाचा बसना मेळ, गुळ फुटाने खोबरनी केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ. म्हणजे सेवा मानून घे तुझ्या चरणी, हे सांगणारं जे गाणं आहे ना, जे आमच्या गिरण गावातलं आहे. मला असं वाटतं की त्या गिरणी संपाच्या वेळेला कदाचित जेव्हा गिरणी मिल बंद झाल्या आणि तेव्हा गणपती आला असेल, तेव्हा ती भावना प्रल्हाद शिंदेंच्या मुखातून व्यक्त झालेली आहे. ही कशी विसरणार? वा दादा. तूच सुख करता, तूच दुःख हरता,
अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा गणपती बाप्पा मोरया. मजा आहे. पण दरवर्षी तुम्ही येता आणि दरवर्षीच्या संवादातनं काहीतरी नवीन तुमच्याकडनं मिळत असतं, कारण त्या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच नवीन नवीन लोकांना भेटून एक नवीन अनुभव स्वतःकडे जमा केलेला असतो, संचित केलेला असतो. तुम्ही खूप पहिली जशी होतात ना तशीच आहात. तुम्ही एकाच फ्रेममधले आहात आणि असेच राहा आणि आम्हाला भेटत राहा कायम, कारण तुम्ही आमच्यातले आहात. या छानशा संवादानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.